जळगाव शहरात आज संविधान दिनाचे औचित्य साधत संविधान जागर रॅलीचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आयोजन करण्यात आले होते। संविधान सन्मान संयोजन समितीच्या पुढाकाराने ही भव्य रॅली जळगाव शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाली असून जळगाव शहरातील नेहरू चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला। या रॅली दरम्यान संविधान आमचा श्वास, लोकशाहीची हीच आस, एकता बंधुता अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण जळगाव शहर दुमदमून गेले होते। विविध सामाजिक संघटनांचा यावेळी मोठा सहभाग पाहायला मिळाला असून महिलांची मोठी उपस्थिती आणि युवकांचा जोश या रॅलीमध्ये दिसून आला। या रॅली प्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, मुफ्ती हारून नदवी, एजाज मलिक, श्याम तायडे, विनोद देशमुख, रवी सपकाळे, जयसिंग वाघ, हरिश्चंद्र सोनवणे, शरद भालेराव, अयाज अली, विनोद देशमुख, महिला पदाधिकारी भारती रंधे, नीलू इंगडे, निवेदिता ताठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संविधान सन्मान संयोजन समितीचे आयोजक मुकुंद सपकाळे व लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे व जयसिंग वाघ व भारती रंधे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता या भव्य रॅलीचे आयोजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आले होते। भारतीय संविधानानं माणूस हा केंद्रबिंदू मानून मानवतेवर आधारलेलं संविधान निर्मात्यांनी दिलेलं आहे, माणसाला केंद्रबिंदू। आणि म्हणून माणसांचे हक्क आणि अधिकार ज्या सरकारनं धोक्यात आणलेले आहे ते अधिकार आणि हक्क, मानवतेचे अधिकार आणि हक्क ते वाचवण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष भारत, समाजवादी भारत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायावर आधारलेला भारत निर्माण करण्यासाठी आणि समाज निर्माण करण्यासाठी प्रामुख्यानं या संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जळगावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला। संविधान जिंदाबाद करत जळगाव शहरामध्ये ते आज रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। असं असताना सुद्धा या संविधानाची उद्देशिका आणि प्रस्तावना जी आहे ती आम्ही भारताच्या लोकांनी आम्हाला अर्पण केलेली आहे। याचा स्पष्ट उद्देश आहे की या संविधानाची रक्षा जर कोणी करू शकत असेल तर तो या देशातला भारतीय नागरिकच करू शकतो। आणि म्हणून या देशामध्ये संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले, 76व्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत। ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। लोकशाही, समाजवाद, समता, न्याय या देशामध्ये अबाधित राहिला पाहिजे, कोणावरही चुकूनही अन्याय नाही झाला पाहिजे हे आमचं संविधान सांगतं। आणि म्हणून समतेवर आधारित हे संविधान वाचवण्यासाठी आणि त्याचा जागर करण्यासाठी आम्ही सर्व जळगावकर, सर्व पक्ष, सर्व नागरिक, सर्व संघटना एकत्र येत इथे आलोत। आम्ही केवळ भारतीय म्हणून आलो। भारतीय संविधानाने प्रस्तावनेच्या माध्यमातूनच समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता आणि श्रद्धा याचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे। परंतु भारताच्या अलीकडच्या परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर या प्रस्तावनेला धक्का लावण्याचं एक षडयंत्र मागच्या दारातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। समतेचा आपण जागर करत असतो, मात्र विषमता कशी निर्माण होईल याच्याकरता कार्यप्रणाली केली जाते किंवा शासन त्या अनुषंगाने निर्णय घेत असतो। स्वातंत्र्याची भाषा आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून करतो, परंतु अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून जर आपण त्याचा विचार केला तर ते दाबलं जात आहे। तेव्हा माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून आमचे संविधान सांगते, परंतु माणसाला अप्रतिष्ठा कशी प्राप्त केली जाईल अशा पद्धतीची आमची कार्यप्रणाली सुरू झालेली आहे। हे मागच्या दारातनं सुरू झालेलं सरकारचं षडयंत्र हाणून पाडण्याकरिता संविधानाची जी चौकट आहे ही चौकट अबाधित राखण्याकरता या देशातल्या प्रत्येक नागरिकाने
संविधानाच्या प्रतिष्ठेसाठी रस्त्यावर येण्याची गरज आहे, हा संदेश या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे, म्हणून संविधान रॅलीचं आयोजन या नाव ठिकाणी सांगा. करण्यात आलेलं आहे. मी जयसिंग वाघ, आपणास संविधान गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. संविधान दिनाच्या सर्व जळगावकरांना, बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा. मी भारती रंदे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज मला हे बोलण्याचं स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेलं आहे. माझ्या ज्या इतर माता भगिनी आहेत सर्वांसाठी बाबासाहेबांनी महिलांसाठी जे करून ठेवलेलं आहे, आज महिला मोठ्या मोठ्या पदांवर पोहोचलेल्या आहेत. संविधानामध्ये ती तरतूद मिळाली, त्याच्यामुळे महिलांना हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर मी प्रत्येक महिलेला सांगू इच्छिते की आम्ही सर्व महिलांना जे आता संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे 29-30 रोजी, अगोदर जे संमेलन होत होते त्यात महिलांची उपस्थिती कमी राहायची, परंतु आता जास्तीत जास्त महिलांनी इथे उपस्थिती दिली पाहिजे असं मी आवाहन करते. धन्यवाद. जय भीम.